अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षा 2024-25 इयत्ता 4थी गणित विषयामधील अपूर्णांकाची बेरीज आपण हा घटक अभ्यासणार आहोत। पहिलं उदाहरण घेऊयात आपण 6/5 अधिक 2/5। आता आपल्याला या अपूर्णांकाची बेरीज करायची। पाया कसा आहे? पाया समान आहे आणि पाया समान असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर फक्त अंशाची बेरीज करायची। 6 अधिक 2/5। आता 6 आणि 2 किती झाले? 8/5। 8/5 या प्रश्नाचं उत्तर येईल। प्रश्न दुसरा घेऊयात आपण। प्रश्न क्रमांक 2 7/8 अधिक 2/8 अधिक 3/8। आता आपल्याला बेरीज करायची। त्यासाठी आपण काय करणार? पाया समान आहे त्यामुळे अंशाची बेरीज फक्त 7 अधिक 2 अधिक 3 आणि छेदामध्ये 8। बेरीज किती झाली? 7 आणि 2 9, 9 अधिक 3 छेदामध्ये 8, 9 आणि 3 किती झाले? 12/8। तर या प्रश्नाचं उत्तर किती? 12/8। आणि जर भाग दिला आपण दोन्ही तर पहा बेसक 12 बेचोक 8, पुन्हा दोन्ही भाग जातो, बेत्रिक 6 आणि बेदुनी 4। तर उत्तर काय येणार आहे? 3/2। प्रश्न क्रमांक 3 घेऊयात। 16/9 अधिक 3/9। आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे। तर 16 अधिक काय करायचं आहे? 3/9। 16 आणि 3 किती झाले? 19/9। आता अतिसंक्षिप्त रूप देऊ शकतो का आपण? नाही, कारण 19 ही मूळ संख्या अंशामध्ये आलेली आहे त्यामुळे आपण आता भाग देऊ शकत नाही। तर याचं उत्तर काय येणार आहे? 19/9। प्रश्न क्रमांक 4 8/9 अधिक 6/9 अधिक 2/9 अधिक 3/9। आता या जर अपूर्णांकाची आपल्याला बेरीज विचारली तर आपण काय करणार? पाया समानच आहे त्यामुळे अंशाचीच बेरीज फक्त 8 अधिक 6 अधिक 2 अधिक 3 आणि छेदामध्ये काय लिहायचं आपल्याला? तर 6, 9 दिलेला आहे, 9 लिहायचं आहे आपल्याला, छेदामध्ये किती दिलेलं आहे? 9। आता अंशाची बेरीज करूया आपण। 8 आणि 6 किती झाले? 14, 14 आणि 2 16, 16 आणि 3 किती झाले? 19/9। तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? 19/9। प्रश्न क्रमांक 5 5/7 अधिक 2/21। आता आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे। तर पहा आपल्याला पाया समान करून घ्यायचं आहे तर आपण या पद्धतीने प्रश्न सोडवू शकतो। 5/7 अधिक 2/21। आता इथे 21 संख्या आहे त्यामुळे या पूर्णांकाच्या खाली 21 संख्या येण्यासाठी आपल्याला कितीने गुणावे लागेल? छेदाला 3ने, 7 त्रिक 21 होईल त्यामुळे अंशाला सुद्धा त्याच संख्येनं गुणायचं आहे आपल्याला। 5 त्रिक किती झाले? 15, छेदामध्ये 7 त्रिक 21 अधिक 2/21। आता पाया कसा झाला? समान झाला त्यामुळे 15 अधिक 2/21 एकदाच पाया घ्यायचा। 15 मध्ये 2 मिळवा किती झाले? 17/21। तर या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 17/21। तर अशा पद्धतीने आपण अपूर्णांकाची बेरीज करू शकतो। पाया जर समान नसेल तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे? पाया समान करून घ्यायचं आहे। ओके। प्रश्न क्रमांक 6 आपण उदाहरण घेऊयात। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 6 आता 7/8 अधिक 2/9। आता या ठिकाणी पाया समान करायचा आहे आपल्याला त्यामुळे आपण काय करू शकतो? तिरकस गुणाकार करूयात। ठीक आहे। तिरकस गुणाकार 9ने 7ला गुणायचे, 9ने 7ला गुणा, छेदामध्ये 8ने पुन्हा 9ला गुणा, 8 गुणिले 9 अधिक पुन्हा 8ने 2ला गुणूयात आणि छेदामध्ये 9ने 8ला गुणूयात। ठीक आहे। तिरकस पद्धतीने या प्रश्नाला आपण सोडवू शकतो। 9साठी 63, छेदामध्ये 8 9 72, 8 दुनी 16
आणि 9 8 72. पाया कसा झाला समान, त्यामुळे अंशाची बेरीज फक्त 63 अधिक 16 छेदामध्ये 72. यांची बेरीज करूयात आपण. 6 आणि 3 किती झाले 9, 6 आणि 1 किती झाले 7 छेदामध्ये 72. उत्तर काय आलं 79 छेदामध्ये 72. तर अशा पद्धतीने आपण अपूर्णांकाची बेरीज करू शकतो. तर अशा पद्धतीने आज आपण अपूर्णांकाची बेरीज कशी करायची ते पाहिलं. आता आजचे स्वाध्याय प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत. 6/7 अधिक 8/7 अशा पद्धतीने आपल्याला स्वाध्याय प्रश्न 6 दिलेले आहेत. ती तुम्ही वहीमध्ये काय करायचे तर सोडवायची आहेत. ओके, भेटूया लवकरच. धन्यवाद.